नमस्कार मित्रांनो, आज आपण डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिकचा फॉर्म जे एक्झाम्पल असतील ते आज आपण इथनं स्टार्ट केलेले आहेत. तर आता ते पॅरामेट्रिक फॉर्म बघत असताना तुम्ही काय करा, सुरुवातीला एक्झाम्पल सॉल्व्ह करा. म्हणजे तुमचा तो फॉर्म जो असेल त्याचे एक्झाम्पल कसे असतील ते तुमच्या लक्षात येतील. चला आजचं पहिलं एक्झाम्पल बघा पॅरामेट्रिक फॉर्ममधलं. एक्स इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा कॉमा वाय इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा फाइंड डी वाय बाय एक्स. आता सोल्युशन करत असताना बघा इथं एक्स जे दिले, एक्स हे फंक्शन कशाच्या स्वरूपात दिले, थिटाच्या स्वरूपात. वाय कशाच्या स्वरूपात दिले, थिटाच्या स्वरूपात दिले. तर आपल्याला काढायचं डी वाय बाय डी एक्स. ते कसं काढायचं बघा. मग पहिल्यांदा काय करू आपण, एक्सचं करू, नंतर वायचं डेरिव्हेटिव्ह काढू आणि नंतर आलेली किमती डी वाय बाय एक्स मध्ये पुट आउट करू. कशा ते बघा. तर आता सोल्युशन बघा करताना काय करणार, सुरुवातीला दिलेल्या क्वांटिटी असतील एक्स आणि वायच्या स्वरूपात ते लिहून घ्यायचे. पहिले किंवा आपण सुरुवातीला एक्स घेऊ. एक्स इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा. आता इथे एक्स कशाच्या स्वरूपात आहे, थिटाच्या. मग डिफरन्शिएट कसं करणार तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार, थिटा करणार. वी गेट म्हणजे काय करणार, दोन्ही बाजूला डी बाय डी थिटा घ्यायचा. एक्स इज इक्वल टू डी बाय डी ती टॉप इकडची सगळी टर्म ए इंटू ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा. आता डी बाय डी ती टॉप एक्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना ए कॉन्स्टंट आहे या ब्रॅकेटच्या बाहेर, त्याला बाहेर घ्या कारण कॉन्स्टंट बाहेर येऊ शकतो. आपल्याला डी बाय डी थिटा ऑफ थिटा प्लस साइन थिटा राहिला. मग डी एक्स बाय डी थिटा तसाच, त्यामध्ये काय चेंज करायचं नाही, हे तसाच. आता डी बाय डी थिटा ऑफ थिटा प्लस साइन थिटा काढायचं आहे तुम्हाला. दोन फंक्शनच्या मध्ये बेरीज आहे. मग डेरिव्हेटिव्हचा बेरजेचा नियम काय सांगतो, तर डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करतो आपण. म्हणून याला मी ब्रॅकेट घातला. डी बाय डी थिटा ऑफ थिटाच घेतलं पहिलं, परत डी बाय डी थिटा ऑफ दुसरा कोण आहे, साइन थिटा. मग आता बघा डी थिटाला डी थिटा इथं कॅन्सलच होते डायरेक्ट. किती राहतो इथं, 1 राहतो. मी इथं आला 1 प्लस डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा किती असतो, डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा. साइन थिटाचं साइन चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, म्हणजे एक्स नसून थिटा म्हणून साइनसाठी काय येईल तिथं कॉस थिटा, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय आलं तुमचं कॉस थिटा. म्हणजे फायनली डी एक्स बाय डी थिटा काय मिळाला तुम्हाला, ए इंटू 1 प्लस कॉस थिटा. ए इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. याला इक्वेशन नंबर 1 द्या. जसं एक्सचं काढलं तसं सेम वायचं सुद्धा काढायचं. वाय दिलेलं लिहून असं घेतलं, वाय इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आता वायचं फंक्शन कशाच्या स्वरूपात आहे, एक्सच्या थिटाच्या स्वरूपात आहे. म्हणून डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू. हे फंक्शन कशा स्वरूपात तुम्ही डिफरन्शिएट करणार, थिटाच्या स्वरूपात डिफरन्शिएट करणार. म्हणजे दोन्ही बाजूला डी बाय डी थिटा घ्यायला लागणार आणि जे काय असतील त्या टर्म. इकडे पण डी बाय डी थिटा आणि सगळी टर्म ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. तर डी बाय डी थिटा वाय म्हणजेच डी वाय बाय डी थिटा. सेमच, ए तर कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला, आतमध्ये राहिला डी बाय डी थिटा ऑफ कोण राहिला 1 मायनस कॉस थिटा. आता इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि दोन संख्यांच्या मध्ये काय दिलं, वजाबाकी. वजाबाकीचा नियम काय सांगतो, डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट. पण डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू ए तसंच डी बाय डी थिटा ऑफ कोण पहिला 1 मायनस डी बाय डी थिटा ऑफ दुसरा कुठलं घ्यायचं आहे, कॉस थिटा. त्याचं फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू ए तसंच डी बाय डी थिटा ऑफ 1 म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती असते नेहमी, तर 0. इथं एक कॉन्स्टंट म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस डी बाय डी थिटा ऑफ कॉस थिटा. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, त्यामुळे कॉस थिटा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. म्हणून डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू ए तसंच ब्रॅकेटमध्ये मायनस मायनस झाले प्लस, म्हणजे साइन थिटा आला प्लस 0 प्लस साइन थिटा म्हणजेच फरक काय काय तुमचा साइन थिटा. म्हणजे फायनली डी वाय बाय डी थिटा काय मिळालं तुम्हाला, ए साइन थिटा मिळाला. काय मिळाला, ए साइन थिटा मिळाला. मग आता तुम्हाला डी एक्स बाय डी थिटा मिळाला, डी वाय बाय डी थिटा मिळाला, पण काढायचं आहे काय डी वाय बाय डी एक्स. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. आता वायचं व्हॅल्यू तुम्ही घेत असताना वाय कशाच्या स्वरूपात आहे, थिटाच्या स्वरूपात. म्हणजे तुम्हाला डी वाय बाय डी थिटा पाहिजे, डी वाय बाय डी थिटा. डी एक्स पण कशाच्या स्वरूपात आहे, थिटाच्या स्वरूपात. म्हणून डी एक्स बाय डी थिटा पाहिजे. म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू
dy बाय डी थिटा किती आहे ए साइन थिटा डिवाइडेड बाय dx बाय डी थिटा किती आहे ए इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. तर याला एक गेला राहिलं काय dy बाय dx साइन थिटा डिवाइडेड बाय 1 प्लस कॉस थिटा. दिस इज युअर फायनल आन्सर. बघा एकदम सिंपल आहे. हा जो फॉर्म झाला इथं तयार आता याला म्हणायचं पॅरामेट्रिक फॉर्म. हा काय जो फॉर्म झाला त्याला पॅरामेट्रिक फॉर्म म्हणायचं. कसा आला बघा. एक्झाम्पल पहिल्यांदा काय केलं एक्स आणि वाय बघितलं. काय दिलं एक्स दिलंय थिटाच्या स्वरूपात वाय दिले थिटाच्या स्वरूपात. डिवाइड एक्स तर काढायचं. दिलेलं पहिल्यांदा एक्स बघू अगोदर. एक्स आय लिहून घेतलं एक्स इक्वल इंटू थिटा प्लस साइन थिटा. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थिटा कारण एक्स फंक्शन कशा स्वरूपात थिटाच्या म्हणून इथं थिटा डिफरन्शिएट करायचं. म्हणजे दोन्ही बाजूला डी बाय डी थिटा घ्यायचं. म्हणून इकडे डी बाय डी थिटा घेतला इकडे डी बाय डी थिटा घेतला. किमती फक्त एक्स टाकला तिथं आणि इकडे काढायचं गुणा तिथं घेतलं. डी बाय डी थिटा ऑफ ही सगळी टर्म डी बाय डी थिटा ऑफ ही टर्म. आता यांचा सरळ सरळ गुणाकार डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू एक कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट नेहमी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर किंवा ब्रॅकेटच्या बाहेर म्हणून बाहेर घेतलं. मग डी बाय डी थिटा राहिले गुणा थिटा प्लस साइन थिटा. मग डी एक्स बाय डी थिटा असंच ए पण तसंच. यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे इथं गुणाकार म्हणून ब्रॅकेट घालून घेतलं. आता दोन संख्याचं किंवा दोन फंक्शनचे जर बेरीज असेल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर बेरीजचा नेम काय सांगतो डेरिव्हेटिव्ह प्रत्येक सेपरेट. म्हणून डी बाय डी थिटा ऑफ थिटा प्लस डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा. मग डी बाय डी थिटा म्हणजेच थिटा डी थिटा थिटा कॅन्सल राहिले किती 1 म्हणजे इंटू ब्रॅकेट 1 होईल प्लस डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स त्यामुळं साइन थिटा डेरिव्हेटिव्ह काय झालं कॉस थिटा म्हणजे 1 प्लस कॉस थिटा इंटू ए. म्हणजे इथं लिहिलं मी ए इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. तुम्हाला काय मिळालं डी एक्स बाय डी थिटा मिळालं. सिमिलर वेट वायचं करायचं. मग वायचं काय लिहून ते लिहून घ्या वाय इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आता वायचं फंक्शन थिटाच्या स्वरूपात आहे म्हणजे डिफरन्शिएट कशाने करणार थिटानंच करणार. म्हणून डी बाय डी थिटा ऑफ वाय इज इक्वल डी बाय डी थिटा ऑफ ही सगळी टर्म. मग इथं मल्टिप्लाय डी इंटू वाय डी वाय झाली डी थिटा तसं इज इक्वल टू ए कॉन्स्टंट बाहेर घेतलं. आता राहिलं डी बाय डी थिटा ऑफ 1 मायनस कॉस थिटा. डी वाय बाय डी थिटा तसं इज इक्वल टू ए तसाच. आता दोन फंक्शन किंवा दोन संख्यांच्या मध्ये वजाबाकी आहे. डेरिव्हेटिव्ह काय काढायचं तुम्हाला थिटा सोबत काढायचं. डेरिव्हेटिव्ह काय करणार किंवा वजाबाकी प्रत्येक सेपरेट. म्हणून डी बाय डी थिटा ऑफ 1 मायनस डी बाय डी थिटा ऑफ कॉस थिटा. 1चं डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्ट थिटा कुठल्याही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 असते त्यामुळे 1 0 सुद्धा आलं 0 मायनस तसाच. कॉस थिटा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा म्हणून इथं टाकला मायनस साइन थिटा. हा मायनस मायनस झाला काय प्लस म्हणजे 0 प्लस साइन थिटा म्हणजेच साइन थिटा. ब्रॅकेटच्या बाहेरचा ए तसा तिकडचं डी वाय बाय डी थिटा तसंच. म्हणजे फायनली डी वाय बाय डी थिटा काय मिळालं तुम्हाला ए इंटू साइन थिटा. याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता इथलं संपलं. आता काढायचं काय डी वाय बाय डी एक्स काढायचं. म्हणून डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू करायचं. आता डी वाय बाय डी एक्सच्या व्हॅल्यू घेत असताना वाय कशाच्या स्वरूपात आहे थिटाच्या स्वरूपात. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा डी वाय बाय डी थिटा माहीत असलं पाहिजे. ते आपण काढलं इक्वेशन नंबर 2. इथे इक्वेशन 2 टाकलं. मग काय डी वाय बाय डी थिटा व्हॅल्यू ए साइन थिटा छेदात तसं डी एक्स पण कशा स्वरूपात आहे थिटाच्या स्वरूपात आहे. म्हणून तुम्हाला आधी डी एक्स बाय डी थिटा काढायचं इक्वेशन नंबर 1. मग डी एक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू किती आहे ए इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा इथं टाकले. आता दोन संख्याचा भागाकारमध्ये ए ला एक कॉन्स्टंट आहे की निघून गेलं इथं गुणाकार असल्यामुळं. आता राहिलं काय साइन थिटा डिवाइड बाय 1 प्लस कॉस थिटा. दिस इज युअर फायनल आन्सर. पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये काय असते बघा दिलेलं जे एक्झाम्पल असेल ते त्या फॉर्ममध्ये इंडिपेंडेंट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं त्याचं आणि फायनली मग ते एकत्रित डिवाइड एक्स म्हणून काढायचं. जसे याच्या आधी आपण एक्झाम्पल बघितलेत सेम तशीच एक्झाम्पल इथं सोडवायचे आहेत. फक्त एक्स नसून इथं थिटा घेतलं लक्षात ठेवायचा. कोण घेतलाय व्हेरिएबल इथं थिटा घेतलाय किंवा टी असतो कधी कधी वेगळा कुठला पण असतो. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा मग आता एक्झाम्पल काय दिले एक्स इज इक्वल टू ई रेस टू कॉस 2t वाय इज इक्वल टू ई रेस टू साइन 2t फाइंड डी वाय बाय एक्स. आता इथे बघा एक्स दिले टीच्या स्वरूपात इथं वाय दिले टीच्या स्वरूपात. काढायचं तुम्हाला डी वाय बाय एक्स म्हणजे वायचं तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टी घ्यावं लागेल डी वाय बाय डी टी घ्यावं लागेल आणि डी एक्स बाय डी टी घ्यावं लागेल आणि दोघांचा भागाकार करावा लागेल. मग फायनल डी वाय बाय एक्स. मग त्याआधी एक तुम्हाला दुसरी कन्सेप्ट सांगतो. इथं ई रेस टू एक्स आला असता तर आपण ती उत्तर लगेच सुटलं असतं. पण ई रेस टू घातांक वेगळा आलाय कॉस 2t आलाय. इथं पण ई रेस टू घातांक साइन 2t आलाय. मग अशा वेळी तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढताना काय होणार पुढे आपल्याला सोडताना कॉम्प्लिकेशन होणार. मग करताना काय करायचं तो जो हा जो डिफिकल्ट लेवलचा जो फॉर्म दिला त्याला एकदम सिम्पल वेमध्ये करायचं आणि मग ते एक्झाम सोडवायचं आन्सर लगेच येऊन जाते. ई रेस टू एक्स आणि ए रेस टू एक्स असं असतं तर आपण डायरेक्ट वापरू शकलो असतो. पण इथं ई रेस टू घातांक काहीतरी समथिंग आहे इथं ए रेस टू घातांक काहीतरी समथिंग आहे. जरा डिफिकल्ट वाटतोय. मग अशा गणिताच्या वेळेला ई रेस टू फॉर्मच्या वेळेला आणि ए रेस टू फॉर्मच्या वेळेला काय करायचं तर घेताना लॉग घ्यायचं. आता पहिलं घेऊन बघा एक समजून तुमच्या पहिलं घेतलं एक्स इज इक्वल टू
ई रेस टू कॉस टू टी. आता काय करा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स घ्या. काय लॉग घेतलं मग काय फॉर्म होईल बघा. इकडे ना लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू कॉस टू टी येणार. लॉग एक्स तसंच राहील. आता लॉग आणि ईचा घातांक जो काय असतो तो घातांक पुढे येऊ शकतो, नियम आपल्याला माहिती आहे लॉगचा, म्हणून हा कॉस तुम्ही काय घेतला पुढे घेतला, राहिलं काय लॉग ई. मग आपल्याला एक नियम माहिती आहे, लॉग ईची व्हॅल्यू किती असते, नेहमी 1 असते. त्यामुळे याची व्हॅल्यू किती झाली 1. मग राहिलं काय फक्त लॉग एक्स इज इक्वल टू कॉस टू टी राहिला. आता झालं तुमचं सिम्पल एकदम फॉर्म. आता याचं डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. आणि एक्स फंक्शन काय स्वरूपात टी, म्हणून इथं डिफरन्शिएट कशाने करायचं, टीन करायचं. मग डी बाय डी टी ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ कॉस टू टी. बघा मग आता डी बाय डी टी घालवले आपण, डेरिव्हेटिव्ह काय घालवलं, डी टी घालवलं. इथं तर फंक्शन एक्स आहे, मग पहिले आहे असं वापरायचं आणि परत त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टी घ्यायचं चेन रूलच्या द्वारे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते 1/x. फंक्शन कशा स्वरूपात डिफरन्शिएट करावं टीचा, म्हणून एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी. काय आला, डी एक्स बाय डी टी आला इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ कॉस टू टी. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, मग इथं येणार मायनस साईन. इथं काय दिलं आहे, 2t दिलं आहे, मायनस साईन 2t दिलं आहे. नुसता टी असता तर मायनस साईन टी करून थांबलो असतो. टी सोडून वेगळा कोण आहे तर 2t आहे, म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह. आता डी बाय डी टी ऑफ 2t कसं काढणार, 2 कॉन्स्टंट आहे, टी व्हेरिएबल आहे, डिफरन्शिएट विथ टी करावं लागलोय. कॉन्स्टंट आपण बाहेर घेतो, मग आतमध्ये राहिला काय डी बाय डी टी ऑफ कोण राहिला, टी राहिला. डी टीला डी टी केलं, राहिले किती 2. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 2 मायनस साईन 2t इंटू 2 आला. मग फायनली आपल्याला काढायचं का असतोय, इथं डी एक्स बाय डी टी काढायचं. हा 1/x एक्स शेतात तिकडे झाला काय मल्टिप्लाय मायनस 2 मी काय कॉन्स्टंट पुढे घेतला, हा एक्स तिकडे दिला 2x आणि काय आला साईन 2t. याला नंबर दिला 1 तुमच्या समजण्यासाठी. जसं एक्स केलं तसंच वायचं पण घ्यायचं. आता y इज इक्वल टू काय आहे, ई रेस टू साईन 2t टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग घेतलं काय होणार, लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू साईन 2t. मग लॉग y तसंच, लॉग आणि ईचा घातांक जो काय दिला हा घातांक पुढे घेऊ शकतो, लॉगचा नियम आहे. साईन 2t म्हणून काय राहणार, साईन 2t इज इक्वल टू लॉग ऑफ ई येणार. परत लॉग ची किंमत किती असते 1 असते, त्यामुळे इथलं निघून जाणार, राहणार काय फक्त लॉग y इज इक्वल टू साईन 2t. आता वायचं फंक्शन टीच्या स्वरूपात डिफरन्शिएट करा, सिंपल फॉर्म्युला आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. आता डी बाय डी टी ऑफ लॉग y इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ इकडच्या आरएचची टर्म साईन 2t. आता लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह घेतोय 1/x, तसं 1 काय होणार बाय होणार, पण डेरिव्हेटिव्ह कशा काढू विथ टू टी, म्हणून या वायचं परत डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी होईल इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ साईन 2t. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, त्यामुळे ते कॉस 2t. पण इथं नुसता टी असतं तर आपण कॉस टी म्हणून थांबलो असतो, टीपेक्षा आपण 2t म्हणून ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी ऑफ 2t. 1/y dy बाय डी टी तसंच, त्यामध्ये काय चेंज नाही इज इक्वल टू कॉस 2t मध्ये सुद्धा आता काय चेंज नाही करायचं. डी बाय डी टी ऑफ 2t, 2tची व्हॅल्यू किती काढली आपण 2, इथं डायरेक्ट टाका 2. मग आता आपल्याला काय करायचं, dy बाय डी टी काढायचं. हा y तिकडे घ्या, छेदात एकदा मल्टिप्लाय होईल आणि हा 2 मी पुढे घेतो, म्हणजे 2y1 कॉस 2t झाला. याला नंबर 2 द्या. फायनली काय काढायचं, मला dy बाय dx काढायचं आहे. सो dy बाय dx कसा काढणार तुम्ही, yचं फंक्शन कशा स्वरूपात दिलं इथं टीच्या, म्हणून dy बाय dt घ्यावं लागेल आणि dx कशा स्वरूपात आहे dt, मग इथं येईल dt. मग dy बाय dx इज इक्वल dy बाय dt व्हॅल्यू किती काढली, इक्वेशन 2 चा वापर करून बघा, 2y cos 2t डिवाइडेड बाय dx बाय dt किती काढलाय मायनस 2x sin 2t. तुला 2 गेला, आता राहिले काय मायनस y बाय x. आता इथं बघा cos 2t आणि sin 2t ची व्हॅल्यू कुठनं काढणार, तर आपल्याला माहिती आहे इथं काढते बघा, आपण सोडवताना मग अशी लक्षात आलं आपली इथे एक व्हॅल्यू आहे
आणि इथे एक व्हॅल्यू आहे. म्हणजे cos 2t च्या जागी टाकणार log x आणि sin 2t च्या जागी log y. मग cos 2t पहिला आलाय, cos 2t जागी टाकणार मी log x डिवाइड बाय sin 2t किती काढलाय log y, इथे येणार log y. म्हणून dy बाय dx फायनली काय आलं तुमचं मायनस y बाय x log x डिवाइडेड बाय log y. हे झालं याचं आन्सर. बघा एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. लॉग घेण्याचं एकमेव कारण म्हणजे काय, तुझं e रेस टू cos 2t आहे किंवा e रेस टू sin 2t आहे, याचं डेरिव्हेटिव्ह घेताना परत काय होणार आपल्याला कॉम्प्लिकेशन होणार. म्हणून करताना त्याचं काय करा सिंपल फॉर्म करून टाकायचं एकदम त्याचं. मग काय केलं, पहिले x घेतलं, x इक्वल टू e रेस टू cos 2t, इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, a रेस टू समथिंग काय तर आलं असेल वेगळं आणि e रेस टू समथिंग काय तर वेगळं आलं की अशा डायरेक्ट लॉग घ्यायचं. म्हणजे आपलं एक्झाम्पल असते ते एकदम काय होतं इझी लेवल होऊन जाते. लॉग घेतल्या मग कोणा इकडे log x येईल, इकडे log e रेस टू cos 2t येईल. मग log m रेस टू n चा असले नियम काय माहिती आपल्या n पुढे येतो, n हा नियम आहे बघा आपल्याकडे, log ऑफ m रेस टू n हा n आपण पुढे घेऊ शकतो म्हणजे n log m. हा लॉ इथं काय केला मी अप्लाय केला याच्यावरती. मग log x इज इक्वल टू n पुढे येते, घातांक पुढे येतो, तसा इथला घातांक काय cos 2t पुढे आला, log e राहिला. मग एक नियम आहे log e ची व्हॅल्यू नेहमी 1 असते, म्हणजे ही 1 होणार, निघून जाणार आहे. cos 2t इंटू 1 म्हणजेच cos 2t, म्हणजे log x बरोबर तुम्हाला काय मिळाला cos 2t मिळाला. आता x फंक्शन t च्या स्वरूपात डिफरन्शिएट करा म्हणून विथ रिस्पेक्ट टू t ने डिफरन्शिएट केलं. दोन्ही मध्ये d बाय dt घ्यायचं, d बाय dt ऑफ log x इक्वल टू d बाय dt ऑफ cos 2t. मग log x चं डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन x असते, याचं डेरिव्हेटिव्ह आपण 1 अपॉन x घेतलं, पण डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट t काढतोय म्हणून या x चं परत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट t काय येणार dx बाय dt येणार इज इक्वल टू cos 2t चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला. cos डेरिव्हेटिव्ह असते मायनस साइन, म्हणून इथं मायनस साइन घेतला आणि इथलं काय असेल तो थिटा घेतला 2t. इथं नुसता t असता तर मायनस साइन t करून डायरेक्ट थांबलो असतो, पण t पेक्षा वेगळं 2t आहे म्हणून परत त्याचा d बाय dt काय करायचं 2t चं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू t. म्हणजे मायनस साइन 2t तसंच d बाय dt ऑफ 2t किती काढला आपण इथं काढलाय बघा. दोन कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला, t व्हेरिएबल आहे, dt बाय dt कॅन्सल राहिला 1 2 इंटू 1 म्हणजे 2, म्हणजे d बाय dt ऑफ 2t किती मिळालं तुम्हाला 2. मग ह्याची व्हॅल्यू किती आली 2. मग मायनस 2 पुढे घेतले मी कॉन्स्टंट आहे म्हणून पुढे घेतलं आणि हा x छेदात इकडे आलो काय मल्टिप्लाय म्हणजे झाला 2x आणि इथला sin 2t, याला नंबर दिला 1. सिमिलर वेन आता y चं काढायचं, y इज इक्वल टू काय दिलं e रेस टू sin 2t दिलाय. परत इथं तुम्ही टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करायचं, लॉग घेतल्यामुळे इथं log y इज इक्वल टू log ऑफ ही सगळं समथिंग आलं, log y तसंच इथं परत m रेस टू n, log m रेस टू n काय n m log e सॉरी n log m सेम तसंच, म्हणजे हा sin 2t पुढे येतो आणि log e राहते, log e ची व्हॅल्यू परत 1 आहे त्यामुळे निघून जाईल, राहिले काय log y इज इक्वल टू sin 2t. आता y चं फंक्शन तुमचं t च्या स्वरूपात डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू t, वी गेट d बाय dt ऑफ log y इज इक्वल टू d बाय dt ऑफ ही टर्म. मग log y चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y, पण फंक्शन t ने डिफरन्शिएट करतो म्हणून y चं डेरिव्हेटिव्ह परत dy बाय dt इज इक्वल टू sin 2t चं डेरिव्हेटिव्ह असते sin चं डेरिव्हेटिव्ह cos, म्हणजे sin चं केलं मी cos 2t आहे असं लिहिला, हे t पेक्षा वेगळं कोण आहे 2t म्हणून d बाय dt ऑफ परत 2t घ्यायचं. मग cos 2t तसंच d बाय dt ऑफ 2t ची व्हॅल्यू किती काढले 2, त्यामुळे तर मी टाकणार 2. मग आपल्याला फायनली dy बाय dt काढायचं, मग dy बाय dt तिथं ठेवला, हा y काय छेदात एकदा मल्टिप्लाय, हा 2 मी पुढे घेतला म्हणून 2y पुढे आला इकडं cos 2t, हे मी तुम्हाला 1 आणि 2 मिळालं, इक्वेशनचा वापर पुढे करायचा. मग फायनल तुम्हाला dy बाय dx काढायचं आहे म्हणून dy बाय dx इज इक्वल टू y कशा स्वरूपात आहे t च्या म्हणून dy बाय dt आणि dx कशा स्वरूपात आहे dt च्या म्हणून इथे ds बाय dt. इक्वेशन 2 आणि 1 चा वापर करायचा. dy बाय dt ची व्हॅल्यू किती काढली तुम्ही एवढी काढली आहे 2y cos 2t, इथे टाकली 2y cos 2t. dx बाय dt ची व्हॅल्यू किती काढल्या -2x sin 2t, इथे टाकला -2x sin 2t. 2 2 गेट कॅन्सल, राहिले काय -y बाय x. आता cos 2t आणि sin 2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, मग अशी आपण करत असं लक्षात आलं की log x बरोबर cos 2t मिळाला आणि log y बरोबर sin 2t मिळाला, ह्याचा वापर इथे शेवटला करायचा. मग cos 2t ची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही log x, इथे टाकली मी log x आणि डिवाइड बाय sin 2t ची व्हॅल्यू log y, इथे टाकणार मी log y, म्हणजे -y बाय x इज इक्वल टू log x इंटू log y. दिस इज युअर फायनल आन्सर. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल, x इज इक्वल टू a sec क्यूब थीटा, y इज इक्वल टू a इंटू tan क्यूब थीटा, फाइंड dy बाय dx ॲट थीटा इज इक्वल टू π/3. थीटा तुमचा π/3 असताना dy बाय dx तुम्हाला फाइंड आउट करायचं. सेमच प्रोसिजर आता होईल तशी, पहिला आपण x घेऊ, x इज इक्वल टू a sec क्यूब थीटा. आता इथे x कशाच्या स्वरूपात आहे थीटाच्या स्वरूपात, डिफरन्शिएट काय करणार तुम्ही विथ रिस्पेक्ट टू थीटा करणार. एक्झाम्पल अंडरस्टँड करून घ्या, एकदा कन्सेप्ट अंडरस्टँडिंग झाली
की एक्झाम्पल सुटतील तुम्हाला, किती पण तपासू द्या. मग आता थिटा डिफरन्स करतो दोन्ही बाजूला डी बाय डी थिटा घ्यायचं. डी बाय डी थिटा ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ ही सगळी टर्म ए सेक क्यूब थिटा. डी बाय डी थिटा ऑफ एक्स म्हणजे मल्टिप्लाय असं डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू, आता इथं डी बाय डी थिटा घेत असताना एक कॉन्स्टंट आहे, आता राहिला काय डी बाय डी थिटा ऑफ सेक क्यूब थिटा काढायला लागेल तुम्हाला. हे तसंच आता एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय असतो, एन एक्स एन मायनस वन. हा फॉर्म्युला आधी इथं वापरावा लागेल तुम्हाला. काढायचं आहे कुठलं, डी बाय डी थिटा ऑफ सेक क्यूब थिटा काढायचं आहे आधी. एन एक्स एन मायनस वन, तसं एन म्हणजे 3 येणार, एक्स म्हणजे तो कोण आहे सेक थिटा, एन मायनस वन म्हणजे कोण 3 मायनस वन. पण कधी पॉसिबल आहे जर नुसतं इथं थिटा असतात तर, किंवा ही थिटा सर्व म्हणजे इथं फक्त थिटा असतात तर थिटा सोडून वेगळा कोण आहे सेक थिटा, म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी थिटा ऑफ सेक थिटा करावं लागेल तुम्हाला. म्हणजे 3 सेक थिटा 3 मायनस 1 2 झाले, डी बाय डी थिटा ऑफ सेक थिटा डेरिव्हेटिव्ह सेक थिटा इंटू टॅन थिटा. आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, तसं सेक थिटा इंटू टॅन थिटा. आणि पहिल्या याच्यावरती एक्स रेस टू एनचा वापरला 3 सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे आपली सेक क्यूब थिटा व्हॅल्यू किती काढली एवढी, इथं टाका 3 सेक स्क्वेअर थिटा इंटू सेक थिटा इंटू टॅन थिटा. 3 कॉन्स्टंट आता बाहेर आलं, इथं 3 गेला डायरेक्ट. सेक स्क्वेअर थिटा आणि सेक थिटा म्हणजे सेकचा क्यूब झाला इंटू टॅन थिटा. हे काय मिळेल तुम्हाला, डी एक्स बाय डी थिटा मिळाला. त्या नंबर 1 द्या. बघा कुठलं लक्षात यायला पाहिजे तुम्हाला, इथलं हे समजावून आज मी परत सांगतो. डी बाय डी थिटा ऑफ सेक क्यूब थिटा लक्षात यायला पाहिजे. आधी एक्स रेस टू एनचा वापर करा. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय सांगतो, एन एक्स एन मायनस वन. इथे एक्स नसून इथं फंक्शन थिटाच्या स्वरूपात आहे. मग मी काय करतो, जिथे एक्स आहे तिथं नुसता थिटा ठेवतो. इथं थिटा ठेवला, इथं थिटा ठेवला. हे फॉर्म्युला आपला तयार झाला. तर याच्या वापरा, कम्पेअरिंग करून बघा. सेक थिटा इथं थिटा आहे, ए रेस टू एन म्हणजे इथं 3 आहे. कम्पेअरिंग केलं एन व्हॅल्यू किती मिळाल 3, याची जागी टाकणार 3. थिटा काय मध्ये, थिटा म्हणजे इथं कोण आहे सगळा सेक थिटा, काय असेल ती फंक्शन एन मायनस वन 3 मायनस वन. हा झाला डी बाय डी थिटा ऑफ थिटा रेस टू एनचा फॉर्म झाला. म्हणजे इथं फक्त थिटा असताना आपण इथं थांबलो, थिटा सोडून वेगळा कोण आहे सेक थिटा, म्हणून याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतं आपल्याला, डी बाय डी थिटा ऑफ सेक थिटा. 3 सेक थिटा 3 मायनस 1 2 झाले. आता सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, पण ते एक्सच्या स्वरूपात आहे, इथं थिटा स्वरूपात आहे, म्हणून फक्त एक्स बदलायला तिथं थिटा घ्यायचा, म्हणजे सेक थिटा टॅन थिटा. 3 तसंच सेक स्क्वेअर थिटा आणि सेक झाले सेकचा क्यूब झाला, आणि टॅन थिटा तसंच. बघा हे लिहिले का, हेच लिहिले 3 सेक स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा, आणि हा बाहेरचा आहे त्याला आत मल्टिप्लाय केला, इक्वेशन पर एक दिलं. सिमिलरली वायचं करायचं, वाय इज इक्वल टू ए टॅन क्यूब थिटा. डिफरन्शिएट कुठं करणार तुम्ही, विथ रिस्पेक्ट टू, डिफरन्शिएट कुठं करणार तुम्ही आता, विथ रिस्पेक्ट टू थिटा करणार. वी गेट, कारण फंक्शन तुमचं वायचं थिटासोबत, म्हणजे डी बाय डी थिटा ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ ए टॅन क्यूब थिटा. डी वाय बाय डी थिटा होईल इथं गुणाकार सरळ इज इक्वल टू ए कॉन्स्टंट बाहेर आलं, राहिलं काय डी बाय डी थिटा ऑफ टॅन क्यूब थिटा. सिमिलरली काय करणार तुम्ही आता, जसं साइन क्यूब्स काढलं तसं टॅन क्यूबचं पण काढायचं. डी बाय डी थिटा ऑफ टॅन क्यूब थिटा काढावं लागेल. इथं पण तोच एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला, 3 पुढे येईल टॅन थिटा 3 मायनस 1. इथे एक्स थिटा नसून टॅन थिटा आहे, म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह 3 तसंच, टॅन थिटा तसाच, 3 मायनस 1 म्हणजे झाले 2, आणि टॅन थिटा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा. ही आली व्हॅल्यू. ही कशात तुमची आली, डी बाय डी थिटा ऑफ टॅन क्यूब थिटाची व्हॅल्यू आली. तर टाका 3 टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. आता येणं आता मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे डी वाय बाय डी थिटा किती मिळालं तुम्हाला फायनली, 3a टॅन स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा. याला नंबर द्या 2. आता काय करणार पुढे तुम्ही, फायनल तुम्हाला डी वाय बाय डी एक्स काढायचा, म्हणजे डी वाय बाय डी एक्स काढायचा. मतलब वाय कशाच्या स्वरूपात आहे, थिटाच्या स्वरूपात, म्हणजे डी वाय बाय डी थिटा घ्यावं लागेल आधी, आणि एक्स कशा स्वरूपात आहे, थिटाच्या स्वरूपात आहे.
आता युजिंग इक्वेशन 1 and 2 dy बाय डी थिटा आपण कॅल्क्युलेट केलं ऑलरेडी. तर टाका व्हॅल्यू 3a tan स्क्वेअर थिटा 3a tan स्क्वेअर थिटा sec स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय dx बाय डी थिटा किती काढलाय 3a sec क्यूब थिटा tan थिटा. इथं टाका 3a sec क्यूब थिटा इंटू tan थिटा. 3a ला 3a गेला, इथं सेक स्क्वेअर थिटाला ह्यातले सेक स्क्वेअर थिटा गेला म्हणजे इथे एक सेक थिटा राहिला. इथल्या टॅन थिटाला ह्यातला एक स्क्वेअर मधला गेला, इथे एक वरती राहिला म्हणजे वरती कोण राहिला टॅन थिटा राहिला, छेदात कोण राहिले सेक थिटा राहिला. मग आपले ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म आहेत बघा कुठले. टॅन थिटाची व्हॅल्यू काय असते साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हा फॉर्म्युला आहे. आणि 1 सेक थिटा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला कॉस थिटा म्हणतो. काय म्हणतो कॉस थिटा. हे दोन फॉर्म्युले आहेत, हे दोन फॉर्म्युले इथे अप्लाय करा. मग बघा आता 1 सेक थिटा इथे दिसते तुम्हाला आणि दुसरी व्हॅल्यू कुठली इथं टॅन थिटा आहे. मी फक्त काय केलं सेपरेट केलं 1 सेक थिटा इंटू टॅन थिटा केलं. आता 1 सेक थिटा म्हणजे काय केलं तुम्ही डायरेक्ट कॉस थिटा, त्यामुळे इथं आला कॉस थिटा इंटू टॅन थिटा किती आहे तुमचा साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. या कॉस थिटाला हा कॉस थिटा केला, राहिला काय साइन थिटा. म्हणजे dy बाय dx किती मिळाला तुम्हाला फायनली साइन थिटा मिळाला. आपल्याला dy बाय dx किती मिळाला फायनली साइन थिटा मिळालेला आहे. पण ऍक्च्युअली मध्ये आपल्याला काढायचं आहे काय तर आपल्याला काढायचं dy बाय dx ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 ला काढायचं आहे. किती काढायचं आहे dy बाय dx तुम्हाला मिळाला आहे साइन थिटा मिळाला, पण ॲट कितीला काढायचं आहे थिटाची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी सांगितले पाय बाय 3 या म्हणून सांगितलं. इज इक्वल टू कितीला काढायचं थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. थिटाची व्हॅल्यू पाय बाय 3 काढायची. मग जिथं थिटा तिथे तुम्ही किती टाकणार पाय बाय 3. म्हणजे इकडे काय आलं तुम्हाला साइन थिटा किती मिळालाय पाय बाय 3. साइन पाय बाय 3 म्हणजे किती 3 पाय म्हणजे 180 घ्यायचा अँगलमध्ये. मग 3 भागिले 180 म्हणजे 60. साइन 60 किती असतो तुमचा √3/2. म्हणजे dy बाय dx तुमचा फायनल किती आला ॲट पॉईंट dy बाय dx थिटा जेव्हा तुमचा पाय बाय 3 असतो त्याला किती व्हॅल्यू येते √3/2. हे झालं याचं फायनल आन्सर. मग एकदम सिंपल आहे, एकदम काय अवघड असं काही नाही. इथे एक्स थिटाच्या स्वरूपात आहे, वाय थिटाच्या स्वरूपात आहे. जे काही दिलं असेल त्या स्वरूपामध्ये गणित घ्यायचं पहिल्यांदा. मग पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू काढणार आपण. एक्स इज इक्वल टू ए सेक क्यूब थिटा घेतला. आता एक्स फंक्शन आहे तुमचं थिटाच्या स्वरूपात, मग डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू थिटा करायचा. दोन्ही बाजू डी बाय डी थिटा घ्यायचा. डी बाय डी थिटा ऑफ एक्स इक्वल डी बाय डी थिटा ऑफ ही सगळी व्हॅल्यू. मग इथं मल्टिप्लाय सर डी एक्स बाय डी थिटा होईल इज इक्वल टू ए कॉन्स्टंट बाहेर आलं, डी बाय डी थिटा राहिला कोण सेक क्यूब थिटा. मग ए तसंच सेक क्यूब थिटाची व्हॅल्यू झाली की तर टाकली की आन्सर झालं. मग सेक क्यूब थिटाचं एवढी तर मी काढले. एक्स रेस टू एनचा वापर करून काढायचा आहे ते एक्स रेस टू एनचा एन एक्स एन मायनस 1. एन म्हणजे कोण 3 पुढे आला, एक्स म्हणजे सेक थिटा आहे असा, एन मायनस 1 म्हणजे 3 - 1 झाला. पण थिटा थिटा असता तर थांबलो असतो. थिटा सोडून वेगळा कोण आहे सेक थिटा म्हणून त्याचं डी बाय डी थिटा ऑफ सेक थिटा घेतला. 3 तसाच सेक थिटा तसाच 3 राहिले 2, इथं झालं 2. आता डी बाय एक्स ऑफ सेक एक्स किती असते आपलं सेक एक्स इंटू टॅन एक्स. पण इथं काढायचं मग डी बाय डी थिटा काढायचा सेक थिटाचा, म्हणून इथं सेक थिटा इंटू टॅन थिटा आला. मग इथला सेक स्क्वेअर आणि इथला सेक 2 ने किती झाली 3, म्हणजे 3 सेक क्यूब थिटा इंटू टॅन थिटा झाली. कशी व्हॅल्यू झाली सेक क्यूब थिटाची व्हॅल्यू झाली. किती आली ती 3 सेक क्यूब थिटा टॅन थिटा. इथं टाकली तर डायरेक्ट टाकली मी 3 सेक क्यूब थिटा इंटू टॅन थिटा आणि हा बाहेरचा ए इथं घेतला मी. ही तुमची फायनल व्हॅल्यू याला तुम्ही क्वेश्चन नंबर 1 दिलं. सिमिलर वे वायचं करायचं. वाय इज इक्वल टू काय ए टॅन क्यूब थिटा आहे, तर वाय कशा स्वरूपात थिटा स्वरूपात. डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू थिटा विल गेट दोन्ही बाजू डी बाय डी थिटा घ्या. मग डी बाय डी थिटा वाय इज इक्वल डी बाय डी थिटा ऑफ सगळी टर्म ते सर मल्टिप्लिकेशन डी वाय बाय डी थिटा झाला इज इक्वल टू ए कॉन्स्टंट बाहेर आला डी बाय डी थिटा ऑफ टॅन क्यूब थिटा काढायचा आहे. हे तसं सिमिलरली तसंच आता जसं केलं तसं टॅन क्यूब थिटा मी तर काढले बाजूला 3 पुढं आलं 3 इंटू टॅन थिटा 3 - 1 आणि थिटापेक्षा वेगळा टॅन थिटा म्हणून परत त्याचा डी बाय डी थिटा ऑफ टॅन थिटा 3 तसंच टॅन थिटा तसाच 3 गेले राहिले 2 आणि डी बाय डी थिटा ऑफ टॅन थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा म्हणजे ते लिहितं डायरेक्ट सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे काय आलं तुम्हाला 3 टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. इथं आले बघा 3 टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. बाहेर ए आत दुसरं मल्टिप्लाय करून घ्या 3a टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा व्हॅल्यू मिळाली तुम्हाला डी बाय डी थिटा ज्याला इक्वेशन नंबर 2 द्या. मग फायनली काढायचं डी बाय डी एक्स. डी बाय डी एक्स काढत असताना वाय कशा स्वरूपात आहे थिटाच्या स्वरूपात म्हणून डी बाय डी थिटा आणि एक्स कशा स्वरूपात थिटाच्या म्हणून इथं डी एक्स बाय डी थिटा.
dy बाय डी व्हॅल्यू किती काढली आपण, एवढी काढली, 3a tan स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा टाकली. डिवाइड बाय ds बाय डी किती काढलाय, 3a सेक क्यूब थिटा टॅन थिटा इथं टाकला. नंतर मग कॅन्सल करा, 3a ला 3a गेला, इथं टॅन थिटा ह्यातला टॅन स्क्वेअर मध्ये एक टॅन थिटा गेला, इथं वरती राहिला टॅन थिटा तो लिहिला मी, इथं सेक वरती सेक स्क्वेअर थिटा आहे, खाली सेक क्यूब आहे, या सेक स्क्वेअर मधला या सेक स्क्वेअर गेला, इथं राहिला एक सेक थिटा, म्हणजे इथं खाली लिहिला मी सेक थिटा. मग तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे ट्रिग्नोमेट्री मधली. आता ह्याचा मी काय केलं, फॉर्म कसं केला, 1/sec थिटा इंटू टॅन थिटा असं केलं मी. या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्जन केलं, फक्त 1/sec थिटा सेपरेट केलं आणि टॅन थिटा वेगळं केलं. म्हणजे हीच गुंतलं तर टॅन थिटा इंटू 1 टॅन थिटा डिवाइड बाय सेक थिटा हीच टर्म येत्या. मग आता ही कशासाठी केलं तर 1/sec थिटा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे किती असतो, 1/sec थिटा म्हणजे कॉस थिटा. मग मी त्या डायरेक्ट टाकला कॉस थिटा इंटू टॅन थिटा फॉर्म्युला काय असतो, साइन थिटा पण कॉस थिटा, इथं टाकला मी डायरेक्ट साइन थिटा पण कॉस थिटा, गुणाकार आहे त्यामुळे कॉस थिटा कॅन्सल राहिले काय, फक्त साइन थिटा. म्हणजे फायनली तुम्हाला डिवाइड एक्स किती मिळाला, साइन थिटा मिळाला. पण डिवाइड एक्स तुम्हाला मिळाल्यानंतर पुढे थिटा इक्वल टू π/3 काढायचे व्हॅल्यू, म्हणून डिवाइड एक्स ब्रॅकेटच्या तिथं काय लिहिलं मी, थिटा इक्वल टू π/3, थिटा व्हॅल्यू π/3 घ्या म्हणते ते. म्हणजे याचा अर्थ काय, डिवाइड एक्सच्या टर्ममध्ये जिथं थिटा तिथं π/3 टाका, म्हणून साइन तसा थिटा जागी टाकणार मी π/3. आता पायची व्हॅल्यू अँगलमध्ये किती असते, 180 असते, म्हणजे 3 इथं 22/7 वगैरे 3 पण वाजता घ्यायचं नाही. ज्यावेळेला आपण अँगलमध्ये बघत असतो त्याला पायची व्हॅल्यू 180 समजायची. 180 भागिले 3 म्हणजे 60, 3 संग 18 बरोबर का, 60 डिग्री म्हणजे साइन 60 किती असतो, √3/2. म्हणून डिवाइड एक्स ॲट थिटा π/3 व्हॅल्यू किती मिळाल तुम्हाला, √3/2. दिस इज युअर फायनल आन्सर. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स. काय म्हणले बघा, इथं काय डिवाइड एक्स काढा असं म्हटलेलं आहे, डायरेक्ट म्हणजे टॅन एक्स फाइंड करा, टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स म्हणजे एक्सच्या स्वरूपात दिले. फाइंड टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स. अशा वेळेला काय करायचं, तर साधं सिंपल आहे, म्हणजे तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, डी बाय टॅन एक्स डिवाइड बाय डी ऑफ साइन एक्स काढा, असा त्याचा अर्थ आहे. या क्वेश्चनचा अर्थ असा आहे. मग अशा वेळेला काय करायचं, तर त्या टॅन एक्सला आणि साइन एक्सला पुट करून घ्यायचं. म्हणजे कसं येईल बघा, लेट एक्स दिले म्हणजे वाय घ्या, त्याला वाय इज इक्वल टू टॅन एक्स म्हणा, वाय इज इक्वल टू टॅन एक्स म्हणा. आता वाय वापरलाय, एक्स ऑलरेडी आहेच, मग आता राहायला कुठलं झेड कुठलं पण वापरू शकता तुम्ही. या साइन एक्ससाठी झेड घ्या, साइन एक्ससाठी मी झेड म्हटलं आणि टॅन एक्ससाठी वाय म्हटलं. आता वायचं फंक्शन एक्सच्या स्वरूपात आहे, झेडचं फंक्शन एक्सच्या स्वरूपात आहे, डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय होणार, डी बाय डी एक्स ऑफ, दोन्ही बाजू डी बाय डी एक्स होणार, इथं वाय आहे आणि डी बाय डी एक्स ऑफ इकडे कोण आहे, टॅन एक्स आहे. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे आपण त्याला डी वाय बाय डी एक्स म्हणतो, काही चेंजेस नाही. मग डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स डिव्हिड किती असते तुमचं, सेक स्क्वेअर एक्स असते, तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे. डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स किती असतो, सेक स्क्वेअर एक्स असतो, डायरेक्ट मी तो वापरला. सिमिलरली इथं पण आता डिफरन्शिएट, झेडचं कशा स्वरूपात आहे, एक्सच्या स्वरूपात आहे, विथ रिस्पेक्ट टू काय येणार, एक्स येणार, वी गेट. मग दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स ऑफ झेड घेणार आणि इकडे डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म घेणार. मग डी बाय डी एक्स ऑफ झेड म्हणजे डी झेड बाय डी एक्स, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स म्हणजेच कॉस एक्स, कारण साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते कॉस एक्स. हे तुम्हाला डी झेड बाय डी एक्स मिळालं. मग क्वेश्चनमध्ये काढायचे काय, टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स म्हणजे डी बाय टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी बाय काय म्हणतोय तो, साइन एक्स काढा म्हणते, आलं का, टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स काढा. मग डी तसंच ठेवायचं, टॅन एक्सला आपण काय पुट केलंय, वाय म्हणजे इथे येणार वरती डी वाय डिवायडेड बाय डी, तसाच साइन एक्सला काय पुट केलाय, झेड केलाय म्हणजे इथं काय येणार झेड. म्हणजे काढायचं आहे का तुम्हाला, डी वाय बाय डी झेड काढायचं. मग इज इक्वल टू डी वाय बाय डी झेड काढत असताना वायचं फंक्शन कशा स्वरूपात आहे, एक्सच्या, म्हणजे इथं काय येणार डी वाय बाय डी एक्स येणार, आणि इथं डी झेड कशाच्या स्वरूपात आहे, एक्सच्या, म्हणजे इथं येणार डी झेड बाय डी एक्स. मग फायनली काय येईल तुमचं, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू किती काढली तुम्ही इथं, सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय डी झेड बाय डी एक्स किती काढलाय, कॉस एक्स. आता मग अशी फॉर्म्युला बनवतो आपण, कुठला, 1/cos किंवा 1/sec घेतला होता, 1/sec थिटा काय घेतला होता, कॉस थिटा घेतला होता. इथं काय आलाय 1/cos एक्स, कॉस इकडे घ्या सेक तिकडे घ्या, म्हणजे काय तयार झाला फॉर्म्युला, 1/cos थिटा इज इक्वल टू काय मिळाला, सेक थिटा. त्याला थिटाच्या स्वरूपात.
पण इथं फंक्शन एक्सच्या स्वरूपात म्हणजे इथं फक्त थिटा एक्स टाकायचं म्हणजे 1 आपण कॉस एक्स काय घेऊ शकता डायरेक्ट तुम्ही सेक एक्स घेऊ शकता. मग वरचा सेक स्क्वेअर एक्स तसाच आहे त्यामध्ये काही चेंज नाही. आणि आता ह्याचा पण काय झाला सेक एक्स झाला म्हणजे फायनली सेक स्क्वेअर आणि एक इथला सेक किती झाले सेकचा क्यूब एक्स झाला. ही कशी व्हॅल्यू आली डी बाय टॅन एक्स डिफरन्शिएट टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर. बघा एक्झाम्पल सोपा एकदम. टॅन एक्सचं विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स मध्ये काढा म्हणते डेरिव्हेटिव्ह काढा म्हणते. आता इथं फंक्शन टॅन एक्स दिले साइन एक्स दिले एक्स एक्स तर दिला मग एक्स काय वापरू शकत नाही आपण. मग यांच्यासाठी वेगळे नोटेशन घ्यायचं. टॅन एक्ससाठी मी समजा वाय म्हणलं आणि साइन एक्ससाठी झेड म्हणलं. मग आता वायचं फंक्शन कशा स्वरूपात आलं एक्सच्या स्वरूपात झेड काय स्वरूपात आलं एक्सच्या स्वरूपात. म्हणजे डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे आपण डी वाय डी एक्स म्हणतो इज इक्वल टू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते सेक्स स्क्वेअर एक्स त्यामुळे तुम्ही डायरेक्ट टाकला सेक्स स्क्वेअर एक्स पहिली व्हॅल्यू मिळाली. नंतर काय झेडचं डेरिव्हेटिव्ह काढायचं तुम्हाला फंक्शन दिलं एक्सच्या स्वरूपात म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा म्हणून डी झेड बाय डी एक्स विल डायरेक्ट इज इक्वल डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. तुम्ही डी बाय डी एक्स घेतला झेड इज इक्वल डी बाय डी एक्स ऑफ टर्म मग डी झेड बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. डी झेड बाय डी एक्स काढला डी वाय बाय डी एक्स काढला पण फायनली काढायचं आहे ॲक्च्युअली तुम्हाला टॅन एक्सचं विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स काढायचं आहे. म्हणजे डी वाय टॅन एक्सचं विथ रिस्पेक्ट टू डी टू काय घ्यायचं साइन एक्स घ्यायचं आहे. मग हिचं काय झाला अर्थ इज इक्वल टू करून डी बाय टॅन एक्स म्हणजे काय घेतलं आहे वाय म्हणजे डी वाय आला डिवाइड बाय डी ऑफ साइन एक्स व्हॅल्यू काय घेतलं पुट झेड म्हणजे डी वाय बाय डी झेड झाला. आता डी वाय बाय डी झेड घ्यायचा असेल तर वायचं आणि तुम्हाला झेडचं फंक्शन कशावर घेतलं तर डी घ्यावं लागेल. वायचं कशाला गाठलं आपण डी वाय बाय डी एक्स टाकला डी वाय बाय डी एक्स. डी झेड कशा स्वरूपात आहे डी एक्सच्या स्वरूपात आहे डी झेड बाय डी एक्स टाकला. मग डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू किती काढले सेक्स स्क्वेअर एक्स इथं आला सेक्स स्क्वेअर एक्स. डी झेड बाय डी एक्स किती काढलं कॉस एक्स इथं टाकला कॉस एक्स. मग 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे किती असतो सेक एक्स असतो म्हणून हा 1 अपॉन कॉस एक्स जागी टाकला सेक एक्स. मग इथला सेक एक्स आणि इथला सेक्स स्क्वेअर एक्स झाले सेकचा क्यूब एक्स झाला म्हणजे तुमचं टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइनचं उत्तर किती आलं सेक क्यूब एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर.